बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. उपवर्गीकरण संघर्ष समितीचा विजय असो. उपवर्गीकरण संघर्ष विरोधी समितीचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिकच्या वतीने रमाबाई आंबेडकर विद्यालय नाशिक येथे सभा आयोजित केली होती. ती सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते वामनराव गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर, समितीचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य, मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, दुसरे मुख्य निमंत्रक डॉक्टर अविनाश शिंदे आणि समितीचे दुसरे मार्गदर्शक करुणासागर पगारे, एकनाथ मोरे इत्यादी उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जातीचे वर्गीकरण विरोधात आंदोलन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. आंदोलनाची सुरुवात निदर्शनांनी उपोषणाने करण्यात येईल. सर्वात आधी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. न्यायमूर्ती बदर कमिटीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा. महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरणाचा कोणताही प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीने कोणत्याही जातीचे आरक्षण लाटलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची गरज नाही असे एकमताने ठरविण्यात आले. महाराष्ट्रातून सर्व लोकप्रतिनिधींना अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरोधात निवेदन देण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले. 30 एप्रिलपर्यंत संकेतस्थळावर बार्टीच्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त हरकती समाजाने नोंदवाव्या असेही सभेमध्ये ठरविण्यात आले. या सभेमध्ये विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आणि समितीच्या वतीने सरकारला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. अत्यंत शांततामय पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. आंदोलनाचे रूपरेषा पुढे सांगण्यात येईल. या प्रसंगी समितीचे मान्यवर प्राध्यापक कुणालभाऊ वाघ, सुनीलभाई रोकडे, कैलासभाई तेलोरे, किशोरभाऊ गांगुर्डे, सुरेशजी नेटावटे, डॉक्टर प्रवीणजी गांगुर्डे, दिलीपजी दोंदे, मुकुंदराव काळे, प्रमोदजी पगारे, रवींद्रजी जाधव, गोविंदराव कटारे, विवेक तांबे, मुख्याध्यापक रवींद्रजी पगारे, राहुलजी जगताप, सुनीलजी साळवे, डॉक्टर अनिलजी आठवले, बाळासाहेब पेंढारकर, माधवराव गायकवाड, निलेशजी जगताप, ॲडव्होकेट राजन शिंदे, पत्रकार सुरेशजी गांगुर्डे, अरुणजी दोंदे, सूर्यकांत शेजवळ, कांचनराज जाधव, प्रदीपजी बागुल, निलेश पाटोळे, जयवंतराव खडताळे, पंडितजी नेटावटे, ॲडव्होकेट विलास जाधव, राजकुमार सावंत, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी आपले मनोगतसुद्धा व्यक्त केले. सभेची सांगता सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते वामनरावजी गायकवाड यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यानंतर समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे यांनी समितीच्या रूपरेषा आणि विविध मार्गदर्शन केले आणि नियमित सभा होत राहतील याचे मार्गदर्शन केले. सभेमध्ये सर्व मान्यवरांच्या मते उपवर्गीकरणाला विरोध करणारी एकतेची भावना असावी आणि संघटितपणे हे कार्य करावे असे ठरविण्यात आले.
माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी या गंभीर प्रसंगाला समाजाने ओळखले पाहिजे असे आवाहन केले. समितीचे प्रमुख निमंत्रक अनिलभाई गांगुर्डे आणि अविनाश शिंदे यांनी समितीचे कार्य कुठल्याही प्रकारे मागे पडणार नाही असे त्यांनी आश्वासित केले. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. उपवर्गीकरण संघर्ष समितीचा विजय असो. उपवर्गीकरण संघर्ष विरोधी समितीचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.